चांगला सुखी संसार चालू असला की दुसऱ्याला बघवत नाही आणि टुचकन कोणतरी काळ तोंड नजर लावतं. एकतरी एवढा 1-1.5 महिना माझा खराब गेलेला आहे ना, तब्येत खराब झालेली होती, नशीब खराब, मोबाईल खराब, मोबाईलचा कॅमेराचा एक डोळा खराब, कॉर्ड खराब, सगळं खराबच चाललेलं होतं. मी म्हणते तुला काय बिघडले माझ्या सुखी संसाराला नजर लावून? एवढं मला बेकार वाटत होतं ना. आज मला वाटते 10-15 दिवसानंतर मी व्हिडिओ टाकत आहे. म्हटलं चल आज खूप दिवसानं थोडासा मूड चांगला आहे आणि काळतोंड्या परत माझ्या आयुष्याला नजर लावू नको बरं का. थोडासा मूड कुठंतरी चांगला होता म्हणून म्हटलं जर तुम्हाला ना कोळंबीची रेसिपी दाखवावी. कारभारी उद्या 2 दिवसासाठी कोकण दर्शनाला जाणार होते, म्हणजे कोकणात लग्नाला जाणार होते. मग आज कोळंबी वगैरे आणलेली होती आणि मला कोळंबी साफ करता येत नाही आणि मला पण रेसिपी छान बनवता येते. आणि आजकाल माझं ना सलमान खानचं फेवरेट सॉन्ग आत्ताचं, रातों को नींद नहीं आती, ते वालं गाणं तुम्ही आठवा कोणतं गाणं आहे ते जरा गाणं करता करता स्वतःचाच मूड स्वतःच सावरला, छान स्वतःला एंटरटेनमेंट केलं गाणं बोलत बोलत. दिसत असेल तुम्हाला तापामुळं माझं तोंड कसं झालेलं आहे. गेली 8 दिवसाच्या वर ताप, प्रत्येक ब्लड चेक झालेलं आहे, सफेद पेशी कमी झालेला आहे, पण तरी पण स्वतःला खुश ठेवायचा चान्स मी सोडत नाही आहे. माकडा तुझ्यासाठी मी माझा मुडका खराब करून घेऊ. चला मला ना जास्त झागूर काय आवडत नाही कोळंबीमध्ये. मी फक्त कांदा आणि टोमॅटो थोडं टाकते आणि कांदा जास्त टाकते आणि बाकी मसाला काहीच वापरत नाही. कोळंबी साफ करून झालेली होती, कारभाऱ्यांनीच 99% साफ केलेली होती आणि कांदा जास्त असल्यामुळे ना तिखट जास्त टाकलं, कारण का कांदा जास्त असला की गोड हे होतं आणि मला कोळंबीला हात लावायला परत एकदा कसं तरी वाटत होतं. म्हणून कारभाऱ्यांकडूनच ती अशी तेलामध्ये टाकून घेतली आणि छान अशी तेलामध्ये फ्राय केली. मी पाणी अजिबात टाकत नाही, ते कांद्याला आणि कोळंबीला स्वतःच पाणी सुटतं, त्याच पाण्यामध्ये मी शिजवते. मस्त अशी तेलामध्ये फ्राय करून घेतली. कारभारीवरून टाकत होते आणि फोनवर बोलते, त्यांचं कायम फोन चालूच असतात आणि असं पाणी असं चुटचुट सुटलं की म्हणायचं एकदम असं छान अशी शिजली. मला अशी साधी सिंपलच आवडते आणि जास्त करून मला भाकरीपेक्षा ना, म्हणजे आमच्या घरात कारभाऱ्यांना पण आणि दक्षला पण चपाती बरोबरच आवडते. आणि अशी असं छान असं सुटसुटीत पाणी सुटायला ठेवलं, पीठ मळून घेतलेलं होतं. गाईच्या गावात काय पण म्हणा, गरमी एवढी बेकार वाटली ना, लय गरमी बेकार वाटली. मस्त असं तेल सुटलेलं होतं, रस्सासुद्धा हे स्वतःच पाणी सुटलेलं आहे, मी काहीसुद्धा ह्याच्यात पाणी ॲड केलेलं नाही. छान असं मस्तपैकी कोळंबी झालेली, गरमागरम चपाती झालेल्या आणि लागली जेवायला पण घेतलं. कारभारी जाणार होते, मस्तपैकी कांदा लिंबू वगैरे सगळं काही घेतलं आणि एवढी छान टेस्टी झालेली होती ना. चटणी जास्त टाकायची बरं का, चटणी जास्त टाकली ना, नाही तर कोळंबी अशी थोडीशी गोड असते ना, आणि चटणी टाकली की अशी झणझणीत छान लागते. मस्त सगळ्यांनी असे दाबून वगैरे खाल्ली आणि आता कुठं मला बरं वाटते, माझा ताप कमी आलेला आहे, स्वतःला थोडंसं फ्रेश मूड झालेलं आहे.